नमस्कार रसिक श्रोते हो, चला ऐकूया आज एक छानशी कथा. कथेचं नाव आहे खिडकी आणि लेखिका आहेत मंगला गोडबोले. कथा ऐकूया खिडकी. कोडबागींच्या आजी नेहमी खिडकीमध्ये बसलेल्या असायच्या. तशी फ्लॅटला एक मोठी गॅलरी होती. पण घरातील मुलं मोठी व्हायला लागली. त्यांच्या वाढत्या अभ्यासासाठी ती गॅलरी चहूकडून बंद करून तिच्यामध्ये मुलांच्या अभ्यासाच्या टेबलची व्यवस्था करण्यात आली. बिल्डिंगची तशी एक मोठी गच्ची होती. तिच्यावर तरुण मंडळी संध्याकाळी रात्री वेळ काढत. पण आजींना तेवढे जिने चढणं शक्य नव्हतं. घराबाहेर पडून कोपऱ्यापर्यंत जायचं म्हटलं तरी सोबत लागे. गर्दीचा रस्ता ओलांडायला कोणाचा ना कोणाचा हात धरावा लागे. अशा प्रकारे घराबाहेर पडण्याचे एक एक मार्ग खुंटत गेले व दिवसातला निम्मा वेळ आजी खिडकीपाशी बसून राहायला लागल्या. घरातल्या एका खुर्चीची उंची खिडकीच्या उंचीशी बरीचशी जुळत होती. खुर्चीच्या पाठीशी एक मऊसर उशी ठेवून आजी तिच्यावर बैठक मांडत. आणि मग काय, चहा तिथंच बसून घ्यायचा, पायाला काशाच्या वाटीनं तूप तिथंच चोळायचं आणि लेकीला एखादं पोस्टकार्ड पाठवावंसं वाटलं तरी तेही तिथंच बसून हळूहळू 2-3 दिवसांमध्ये पूर्ण करायचं. याशिवाय येणाऱ्यांची खबरबात घ्यायची. समोर वाहता रस्ता होता. त्यावर अखंड माणसांची वाहनांची रहदारी असे. ठराविक वेळेस ठराविक कामांसाठी जाणारी माणसं असत. तशी अवचित कधीकधी 4-2दाच दिसून लुप्त होणारी माणसंही असत. वयानं आजींच्या बऱ्याच शारीरिक शक्तींचा ऱ्हास केलेला. सांधे दुखणं, कमी ऐकू येणं, हात कापणं, पण त्यांना अजूनही दूरचं स्पष्ट दिसत असे व त्या आधारावर त्या आलेल्या गेलेल्यांचा सतत मागोवा घेत. खिडकीजवळ त्यांची रनिंग कॉमेंट्री चाले. का हो प्रोफेसर, आज एकटेच वाटतं. वत्सलाबाई, अहो वत्सलाबाई, वर वर बघा, साडी छान दिसतेय, नवी घेतली वाटतं. अगं चंद्रभागा, काय हे, बाळण व्हायच्या दिवसापर्यंत का धुनी भांडी करणार आहेस? जा आता आराम कर घरी जाऊन. अरे लबाडा, निघालास का शाळेत? आज काय दिलंय मम्मीनं डब्यात? घरातल्या सर्वांना याचा फार राग आहे. आजकाल कोणी असं दुसऱ्यांच्यात नाक खुपसत नाही. कुठं निघालात, कधी येणार, पाहुणे वाटतं, असले प्रश्न विचारायची पद्धत आता राहिली नाही. हिचा एक वेळ जात नाही म्हणून ही बसते चांभार चौकशा करत. पण लोकांना काय वाटेल, आम्ही हिच्यातर्फे बाहेरच्यांची माहिती काढतो? ते काही नाही, हे थांबायलाच हवं. आजींचा मुलगा, सून आणि 2 नातू त्यांना आडून आडून असं सुचवतही. प्लीज आई, तुझी रनिंग कॉमेंट्री पुरे कर बघू आता. मुलगा सुनवे. ए आजी, माझ्या मित्रांशी वरून काहीतरी प्लीज तू बोलत जाऊ नकोस हं, नाहीतर ही नवीन मैत्रीण वाटतं असं विचारायचीच उद्या एखाद्याला आणि मला आपली अननेसेसरी एम्बॅरसमेंट. मोठा नातू त्याच्या सवयीनुसार सडेतोडपणे सांगायचा. अहो आई, मला काय म्हणायचं आहे, दिसेल त्या प्रत्येकाबद्दल बोललंच पाहिजे का? बघितलं तरी गप्प राहायला काय हरकत आहे हो? सून यथाशक्ती नम्रपणानं पण ठामपणानं ऐकवायची. ए आजी, आजी आजी ऐक ना गं, एकदा मला खिडकीपाशी उभा राहू दे ना गं. इथे तुझं कायम आपलं बाल्कनीचं रिझर्वेशन झालेलं. धाकटा नातू त्याच्या परीनं विनोद करायचा, पण घरातले मोठे लोक त्याला थांबवायचे नाहीत. फारच महत्त्वाची एखादी घटना बघितली असं वाटलं की आजी रात्रीच्या जेवणाच्या वेळी माहिती सांगायच्या. बरं का, कोपऱ्यावरच्या नायकांच्या मुलीचं लग्न ठरलेलं दिसतंय. तुला कोणी सांगितलं आई? सांगितलं नाही, मी बघितलं की एक प्रौढ जोडपं आणि एक मुलगा काल गेले त्यांच्या घरून. आणि हो, नाईक साहेब स्वतः आले होते त्यांना रस्त्यापर्यंत सोडायला. म्हणजे काय लग्न ठरलं असं होतं का? काय आई तुझं पण ना सुतावरून स्वर्ग गाठणं. अरे खरंच एक तसंच असणार बघ. नायकांची मुलगी लाजत लाजत मागून येत होती
आणि तिच्या कपाळावर चांगलं रुपया एवढं कुंकू लावलेलं दिसलं. आणि हो, अंगावरची साडीही जुळजुळीत होती. मी पाहिलं ना सगळं या खिडकीतून. आई, अहो आई, पाहिलंत ना? झालं ना समाधान? मग आता नक्की काय ते कळल्याशिवाय प्लीज 10 जणांना सांगत बसू नका. तुम्हाला तर माहितीच आहे ना, आधीच नायकांचं ना आपलं बरं नाही आहे. आजी बापड्या कोणा 10 जणांना सांगणार होत्या? घरातील इन 4 माणसंसुद्धा त्यांच्याशी गरजेपलीकडचं काही बोलत नसत. हो आणि नाही याच्यापुढे संवाद सरकत नसे. ही खिडकी होती म्हणून आजींना इतकं तरी माणसांचं वारं लागत होतं. जीवन व्यवहार दिसत होते. आयुष्याच्या आत्ताच्या टप्प्यावर त्यांना त्यापुरता दुसरा विरंगुळा नव्हता. त्याला त्या तरी काय करणार? गणपतीच्या दिवसांमध्ये याच रस्त्यांवरून मिरवणुका जात. ढोल ताशांचा आवाज त्रासदायक होई. जवळच एखाद्या कोपऱ्यावर नाक्यावर सार्वजनिक सत्यनारायण असेल तर भजन कीर्तनानं मध्यरात्रीपर्यंत डोकं उठे. घरातले सगळेजण सारखे हा आवाज थांबवण्यासाठी खिडकी बंद करण्याच्या सूचना देत. आजींना ते नको असे. अशावेळी त्या लहान मुलासारख्या हट्ट धरत, बाबांनो, तासभरच बंद करा रे खिडकी. आता पुरे, हां, तुमचा आग्रह पुरे. हां, आता मी खिडकी उघडतेच, आता उघडतेच खिडकी, असं टुमणं लावत. आणि कधीकधी तर कहर म्हणजे खिडकीच्या फटीला डोळा लावून बाहेरचं बघायचा प्रयत्न करत. त्यांना खिडकी उघडून देण्याशिवाय घरातल्या कोणाला काही पर्यायच राहत नसे. छान, कोटबागी आजींच्या मुलाचं प्रमोशन झालं. नोकरीतलं वरचं पद, जास्त पगार, याबरोबरच फर्निचरसाठी काही पैसेही त्याला दिले गेले. एखादं छानसं कपाट, शोकेस किंवा ड्रेसिंग टेबल असं काही बाही घ्यावं आणि खिडकी बंद करून तिथं कायमचं ठेवावं असा प्रस्ताव पुढे आला. घरात इतरत्र तेवढी मोकळी जागाही नव्हती. खिडकीचा घरच्यांना खास काही उपयोगही वाटत नव्हता. प्रश्न तेवढा आजींचाच होता. त्यांनी हा प्रस्ताव ऐकताच थैमानच घातलं. मी जास्त काही मागते आहे का तुम्हाला? बरं, मला कुठं घेऊन चला, मला फिरवा असं म्हणते आहे का? चुपचाप खिडकीत बसून बाहेर बघत राहते, तर तेही तुम्हाला बघवत नाही. आता फार दिवस तुमचा अंत बघणार नाही म्हणा. मला चौघांच्या खांद्यावरून त्या दरवाजातून बाहेर काढा आणि ही खिडकी कायमची बंद करा. अलीकडे हे असं बाहेर काढण्याचा उच्चार आजी खूपदा करत. एके दिवशी खरंच तशी वेळ आली. खिडकीत बसल्या असतानाच आजींना कसंसं व्हायला लागलं. थोडा वेळ त्यांनी ते अंगावर काढलं देखील. मग मात्र एकदमच उशीर झाला. 10-12 तासांमध्ये आजी होत्याच्या नव्हत्या झाल्या. फार चांगल्या होत्या हो, सारखी आमची चौकशी करायच्या. प्रेमळ होत्या. अहो, कालच तर खिडकीतून बोलल्या आमच्याशी. असं म्हणत शेजाऱ्या पाजाऱ्यांनी त्यांना निरोप दिला. त्यांना जाऊन महिना व्हायच्या आत घरात एक ऐटबाज शोकेस आली. शोकेसची जागा अगोदरच योजलेली होती. बरोबर आजींच्या खिडकीत शोकेसची प्रतिष्ठापना झाली आणि खिडकी कायमची पक्की बंद झाली. आता यावरही 1-2 महिने गेले. घरातल्यांचे आपापले व्यवहार चालू होते. खिडकी बंद झाली आहे हेही कोणाच्या लक्षात येत नव्हतं. एके दिवशी कोटबागी आजींचा मुलगा व नातू रोजच्यासारखे कामावर जायला निघाली. जिना उतरून खाली येतात तर इमारतीसमोर मोठी गर्दी जमलेली. तीही साधीसुधी नव्हे, अशुभ सूचक. घोळक्यामधून एकेका माहितीचे तुकडे गोळा व्हायला काहीच वेळ लागला नाही. समोरच्या इमारतीतलं सलढाणा कुटुंब भीषण अपघाताचं बळी झालेलं. काल दुपारी मोटरनं परगावी निघाले असताना गाव सोडल्यावर 10च मैलावर त्यांची एका ट्रकशी टक्कर झाली. वाहनचालक स्वतः सलढाणा जागीच मरण पावले होते.
शेजारी बसलेला मुलगा गंभीर जखमी. मागे बसलेल्या बायको मुलीच्या हाडांची मोडतोड. आणि 15-16 तासांमध्येच त्या गंभीर जखमी मुलाचा अंतही. हो ना, सारख्या पोलिसच्या जीप चक्रा मारत होत्या. तुम्हाला कसा पत्ता नाही? काल दुपारपासून सारखी वर्दळ आहे आपल्या सोसायटीमध्ये. मला वाटतं सलढानांना पहाटे घरी आणलं. आईवडिलांना तसा तरी मुलगा दिसावा म्हणून. अहो, काल रात्री आणलं त्या दोघांना गावावरून. बापरे, काय हंबरडा फोडलाय हो म्हातारीनं, ऐकवत नव्हता. कोटबागींना काही ऐकूच आलं नव्हतं. त्यासंबंधी बचावाचं भाषण सुरू करणं त्यांना भाग पडलं. त्याचं काय आहे, दिवसभर आम्ही सगळेच बाहेर असतो. संध्याकाळी एकदा घरी आलं की बाहेर बघावं सुद्धा वाटत नाही. त्याचं काय आहे, जोवर आमची आई होती ना, तोवर सगळ्या बित्तम बातम्या कळत असत आम्हाला. ती त्या खिडकीपाशी बसूनच असायची. ती गेली, आम्ही खिडकी पॅकच करून टाकली. आणि मग बोलता बोलता कोटबागी थांबले. त्यांच्या मनात आलं, खरं म्हणजे आई हीच आपल्या घराची खिडकी होती का? आपल्या अतिव्यग्र धकाधकीच्या आयुष्यात, आपल्या बंदिस्त घरात थोडी तरी आसपासची चाहूल आणणारी. व्यग्र माणसाच्या घरामधलं एखादं रिकामटेकडं माणूस या अर्थानं खरं तर उपयोगीच पडत असतं. पण ते असेपर्यंत आपल्याला त्याची कदरच करता येत नाही. आणि नाहीसं झालं की खूप दिवसांनी आईची तीव्र आठवण येऊन कोटबागींचे डोळे ओलावले. ते सलढानासाठीच ओलावले आहेत असं लोकांना वाटलं. धन्यवाद.